नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशाकरता घेतली जाते बघा, त्याच्या अंकगणिताच्या पहिल्या प्रकरण जे आहे, ज्याचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती, त्याच्या स्वाध्याय 1.2 ला आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न दिला बघा, 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. मूळ संख्या शोधायची आहे. मग कोणकोणत्या दिल्या? 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 यापैकी मूळ संख्या आपल्याला शोधायची आहे. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय? अशा संख्या ज्या फक्त एकाच्या टेबलमध्ये, वनच्या टेबलमध्ये किंवा स्वतःच्या टेबलमध्ये येतात अशा. मग कोण आहे? 17 आहे बघा, प्राईम नंबर आहे, स्वतःच्याच टेबलमध्ये येतो तो किंवा वनच्या टेबलमध्ये येतो. त्यानंतर 13 आहे प्राईम नंबर, त्यानंतर 41 आहे प्राईम नंबर, त्यानंतर 2 प्राईम नंबर आहे, 31 प्राईम नंबर आहे. बाकीचे जे अंक आहेत, 8 2 च्या टेबलमध्ये आहे, 21 3 च्या टेबलमध्ये आहे, 27 3 च्या टेबलमध्ये आहे, 9 च्या टेबलमध्ये आहे, 51 3 च्या टेबलमध्ये येतात. बाकीचे जे आहेत इतर टेबलमध्ये येतात, म्हणजे ते प्राईम नंबर नाही. मग या सगळ्यांची काय सांगितली आपल्याला? बेरीज करायला सांगितली. करा बरं मग. 17 प्लस 13 प्लस 41 प्लस 2 प्लस 31. करा बरं. 17 आणि 13 किती झाले? 30 प्लस 41 आणि 2 किती झाले? 43 आणि प्लस काय तर 31. मग करून घ्या. 30, 43 आणि 31 यांची आपण काय करतोय? प्लस करतोय. 0, 3 आणि 1 किती झाले? 4. 3 आणि 4 7, 7 आणि 3 10. म्हणजे काय उत्तर आलं आपलं? 104. म्हणजेच काय? सी ऑप्शन मध्ये दिलेलं जे उत्तर आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा दिलेला आपल्याला, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर म्हणजे सत्य विधान आपल्याला शोधायचं आहे. मग पहिलं काय सांगितलं? 0 ही विषम संख्या आहे. 0 विषम संख्या आहे का? नाही. चुकीचा पर्याय आहे बघा. 0 काही विषम संख्या नाही. 0 ही समसंख्या आहे. 0 समसंख्या सुद्धा नाही. 0 ही मूळ संख्या आहे. नाही, 0 मूळ संख्या सुद्धा नाही. मूळ संख्या या 2 पासून सुरू होतात. 2 च्या ऑनवर्ड आहेत, 2 च्या पुढे आहेत. 0 त्यामध्ये येत नाही. मग चौथा पर्याय उरला बघा, डी. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. हा अचूक पर्याय बघा. 0 विषम पण नाही आहे आणि सम सुद्धा नाही आहे. म्हणजे ऑड नंबर सुद्धा ते नाही आहे आणि इव्हन नंबर सुद्धा 0 नाही. तिसरा प्रश्न आहे बघा, टी ची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये ओळखतो बघा कोणत्या नावाने? दर्शनी किंमत कशाला म्हणतो आपण? फेस व्हॅल्यूला. मग लक्षात ठेवायचं आहे, कोणताही अंक दिला आणि त्याची दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यू विचारली तर 3 आहे. 3 ची दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यू किती येते? फक्त 3च येते. आणि नंतर संख्या दिली 36,890. याच्यामधलं काय सांगितलं? 3 या संख्येची काय? स्थानिक किंमत. मग संख्या काय दिली आपल्याला? 36,890. काय काढायची आपल्याला? स्थानिक किंमत. स्थानिक किंमत ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? इथं 3 घ्या बघा आणि त्याच्या पुढे किती घर आहे? 1 2 3 आणि 4. म्हणजे याच्यावरती 4 शून्य आहे ते ठेवून द्या. म्हणजे 30,000 काय झाली? प्लेस व्हॅल्यू झाली 3 ची. कोणत्या संख्येमध्ये? 36,890 या संख्येमध्ये. यांच्यातला काय काढायचं आपल्याला? फरक. फरक म्हणजे काय? हे जे 30,000 आहे यांच्यातनं हे जे 3 आलं होतं आपलं फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत, तिला काय करायचं? मायनस करायचं.
मग 0 मधून 3 जातात का? नाही. इथे 10 होऊन जातील, इथे 9, इथे 9, इथे सुद्धा 9 आणि इथे होतील 2. मग 10 मधनं 3 गेले 7. 9 जसाचा तसा, इथं पण 9 जसाचा तसा, इथे पण 9 जसाचा तसा, इथे 2 जसाचा तसा. काय उत्तर आलं आपलं? 29,997. बी ऑप्शन मध्ये जे दिलेलं आहे बघा ते उत्तर बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? मग 33 बघा आणि 97 बघा, दोन्ही मूळ संख्या आहेत का ह्या? नाही. 97 मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे, कोणत्याच टेबल मध्ये येत नाही. पण 33 तर येतो, 3 च्या टेबल मध्ये येतो, 11 च्या टेबल मध्ये येतो. म्हणून पहिला पर्याय काही आपला येणार नाही. बी ऑप्शन मध्ये काय दिलं? दोन्ही सहमूळ संख्या आहेत. मग सहमूळ संख्या याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? को प्राईम नंबर्स. मग को प्राईम नंबर्स किंवा सहमूळ संख्या काय असतात? अशा संख्या जे कोणत्याच एका टेबलमध्ये येत नाही. मग 33 आणि 97 एकत्र मिळून कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, कारण 97 तर प्राईम नंबर आहे, तो कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, तो फक्त 97 च्या टेबलमध्ये येतो. 33 सुद्धा त्या टेबलमध्ये काही येणार नाही. म्हणजेच काय, त्या दोघं संख्या कोणत्याही एका टेबलमध्ये, सामायिक टेबलमध्ये येत नाही आहे. म्हणजेच काय, त्या को प्राईम नंबर्स आहेत किंवा सहमूळ संख्या आहेत. बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? हा प्रश्न नेहमी विचारला जाईल बाळांनो तुम्हाला. काय विचारलं? दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. दर्शनी किंमतला काय म्हणतो आपण? फेस व्हॅल्यू. आणि जी स्थानिक किंमत आहे तिला काय म्हणतो आपण? प्लेस व्हॅल्यू. आता ही जी दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू दोघं काय सांगितले आपल्याला? सारखी म्हणजे सेम पाहिजे. मग असा एकच अंक आहे बाळांनो ज्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सेम असते. तो अंक कोणता आहे? 0 किंवा 0. म्हणून ए ऑप्शन मध्ये दिलेला 0 योग्य पर्याय आहे. सहावा प्रश्न आहे बघा, 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? आणि काय सांगितलं आपल्याला? अंक पुनरावृत्त होऊ शकतात, म्हणजे रिपीट केलं तरी चालेल. मग काय काय अंक दिली बघा आपल्याला? 4, 5, 0, 3. मग आता आपल्याला काय सांगितली? लहान संख्या, लहानात लहान सांगितली आहे, 5 अंकी सांगितली आहे. म्हणजे छोटा अंक जो आहे तो रिपीट करायचा, कारण लहान संख्या सांगितली म्हणून मोठी सांगितली असती तर आपण मोठा अंक रिपीट केला असता. मग लहान अंक काय आहे? 0. 0 आपल्याला काय करायला लागेल? रिपीट करायला लागेल, त्याची पुनरावृत्ती होईल. मग लहानात लहान संख्या घेत असताना काय करायचं? चढत्या क्रमाने लावायचं, असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं. सगळ्यात छोटा काय? 0. पण 0 ला सुरुवातीला घेत नाहीत, त्यापेक्षा मोठा 3. मग 3 लिहिला, त्यानंतर 0 लिहिला. 0 आपल्याला रिपीट करायचा आहे, म्हणजे 2 0 झाले. त्याच्यापेक्षा मोठं काय आहे? 4. त्यापेक्षा मोठं काय आहे? 5. म्हणजे काय संख्या तयार झाली आपली? 30,045. 30,045 ही काय आहे? या 4 अंकांपासून रिपिटेशन केल्यानंतर तयार होणारी लहानात लहान संख्या आहे. म्हणून बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. सातवा प्रश्न आहे बघा, काय सांगितलं? n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या, n काय सांगितलं आपल्याला? काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये? काय आहे ते? नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर कोणते असतात? 1, 2, 3 पासून असे तिथपर्यंत सुद्धा आपल्याला मोजता येतील, तिथपर्यंत सुद्धा काय असतात? हे नॅचरल नंबर्सचा सेट हा असतो. मग काय सांगितलं पहिल्या ऑप्शन मध्ये? n² ग्रेटर दॅन n³
मग असं काही होणार नाही बाळांनो. जसं की समजा उदाहरणार्थ 2 चा स्क्वेअर केला आणि 2 चा क्यूब घेतला. यांच्या जागी काय किंमत घेतोय आपण 2. मग 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2 किती होतो? 2 टू जा 4. आणि 2 चा क्यूब म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 3 नाही करायचे आहे म्हणजे 2 टू जा 4 आणि 4 टू जा 8. होईल का? असं शक्य आहे का की 4 मोठे असतील 8 पेक्षा? नाही. पहिला पर्याय काही सत्य नाही. तिसरा काय म्हटला? एन क्यूब ऑलवेज ग्रेटर दॅन एन स्क्वेअर. आता ह्या 2 च्या केसमध्ये तर हा 8 मोठा होतोय 4 पेक्षा, पण जर का आपण एन ची व्हॅल्यू जर का 1 टाकली तर इकडे पण 1 चा क्यूब 1च येईल आणि 1 चा स्क्वेअर 1च येईल. त्या याच्यामध्ये हे काही करेक्ट होत नाही. म्हणून बी ऑप्शन सुद्धा आपला रॉंग आहे. नंतर काय म्हटलं तिसऱ्या याच्यात सी ऑप्शन मध्ये? एन स्क्वेअर मायनस एन क्यूब ग्रेटर दॅन 0. शक्यच नाही. 2 ला जर का वापरला आपण तर 2 चा स्क्वेअर काय आला होता 4. 2 चा क्यूब काय असतो 8. यांना मायनस केलं तर उत्तर काय येणार आहे आपलं? -4. -4 हे 0 पेक्षा लहान आहे. ते काही ग्रेटर दॅन 0 येत नाही. म्हणजे सी ऑप्शन सुद्धा आपला काय आहे तर रॉंग ऑप्शन आहे. आणि डी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे आपल्याला एन ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ते बरोबर आहे. कारण नॅचरल नंबर्स कसे असतात? नेहमी 0 पेक्षा मोठे असतात. 1, 2, 3 असे जिथपर्यंत आपल्याला मोजता येतील तिथपर्यंत नॅचरल नंबर्स हे असतात. म्हणून डी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपला स्वाध्याय 1.2 जो आहे तो पूर्णपणे संपला आहे. धन्यवाद.